इथे आल्यावर ज्या भागात देवगडात जिथे आपण उभे आहोत तिथून हे खरं म्हटलं तर आंबे इथूनच मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि मग विविध मार्केटमध्ये उतरतात. आता इथलीच आपणही कॅमेरा म्हणून कॅमेरा घेऊन सगळीकडे फिरलात, जी काय परिस्थिती दिसली ती अतिशय गंभीर परिस्थिती आहे. म्हणजे आंबा जिथे 300 400 पेट्या बाहेर यायच्या तिथे आज 5 10 पेट्या पण निघत नाही आहेत. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती शासन म्हणून प्रशासन म्हणून आम्ही खुल्या डोळ्याने पाहिलेल्या आहेत. आमच्या आंबा बागायतदारांच्या ज्या व्यथा आहेत, जे कधीच कोणाकडे हात पसरत नाहीत, कधीच काय मागत नाहीत, ते आज व्यथित आहेत. कारण का जी काय परिस्थिती आहे ती निसर्गामुळे आहे. जी काय कीड निर्माण झाली आहे, थ्रिप्ससारखा कीड आहे, उपलब्ध असणारी औषधं जी आहेत ती त्या कीड जी लागलेली आहे, रोग जो लागला आहे त्याच्यावर कामच करत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीवर सरकार म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्याचसाठी आज आम्ही आमदार, मंत्री, प्रशासन म्हणून आम्ही का मंत्रालयामध्ये बसतो, का विधिमंडळात बसतो, की ह्या आमच्या लोकांना आम्ही आधार दिला पाहिजे, संकटामध्ये त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे. ह्याचसाठी आम्ही त्यांचे सेवक म्हणून तिथे बसतो. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती मी आहे, जिल्हाधिकारी मॅडम, कृषी अधीक्षक सगळेच आमचे अधिकारी माझ्याबरोबर आहेत. आणि आज ही परिस्थिती पाहिल्यानंतर शासनाशी, मुख्यमंत्री कार्यालयाशी योग्य पद्धतीने माहिती तिथे पोचवणं, जशी मागणी जास्तीत जास्त मदत, जेणेकरून ह्या सीझनमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून कसं काढता येईल, ह्यांना शासन म्हणून ह्यांना आधार कसं देता येईल, त्या दृष्टिकोनातून आता आम्ही पावलं उचलणार आहोत. शासनाकडनं यापूर्वी देखील मदत मिळाली, मात्र ती तुटपुंजी आहे आणि आपल्याला मदत मिळते ती पुरेशी नाही असं सांगत त्या दिवशी देवगडमध्ये सुद्धा एल्गार मेळावा झाला आणि त्याच निमित्तानं 12 तारीखला आता हे सगळे जे बागायतदार आहेत ते आंदोलन करणार आहेत. काय सांगा? एक लक्षात घ्या, अशी परिस्थिती तुम्ही माझ्यापेक्षा आजूबाजूच्या बागायतदारांना विचारा. एवढी गंभीर परिस्थिती अगोदर झालेली नव्हती. परिस्थिती होती, कधी कधी आम्हा लोकांना पाहिजे तसा आंबा भेटायचा नाही, पण ही परिस्थिती अतिशय वाईट आहे. आणि म्हणून आता आदरणीय गोगटे साहेब पण इथे आहेत, सगळे प्रमुख आंबा बागायतदार आज इथे ह्या माझ्याबरोबर आहेत. म्हणून आता ह्याच्यामध्ये राजकारण, आता आंब्याचे बाग आहे किंवा आंब्याचं ते काय ते कुठल्या एका पक्षाचं नाही, कोणा पक्षाचा झेंडा लागलेला नाही. आणि म्हणून आमच्या देवगड, आमच्या सिंधुदुर्ग, आमच्या कोकणाचं अर्थकारण त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांना आधार देणं, एका बाजूला आम्ही विकासाची भाषा करतो, एका बाजूला दळदळ उत्पन्न वाढवण्याची भाषा करतो, आणि दुसऱ्या बाजूने ज्यांच्या आधारावर आमचं कोकणाचं अर्थकारण अवलंबून आहे ते अगर संकटात असतील तर आमचं अर्थकारण किंवा दळदळ उत्पन्न कसं वाढेल हे समजणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. इथे सन्मान्य राणेसाहेब आज दिल्लीत पोचत आहेत. ते केंद्रीय मंत्र्यांशी ते स्वतः बोलणार आहेत या संदर्भात उद्या. आम्ही उद्या अधिवेशनात मंत्रालयात गेल्यानंतर आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांशी असो किंवा कॅबिनेटमध्ये परत एकदा त्या गोष्टी घेऊन एकंदरीत ह्या परिस्थितीवर मात आपल्यातला, जसं मी काल पत्रकार परिषदेत बोललो, एकच सिंधुदुर्ग म्हणून आपल्याला करायला लागेल. हा कुठल्या एका पक्षाचा विषय बिलकुलच नाही, होणारच पण नाही. ज्यांना आंदोलन करायच्या लोकशाहीमध्ये त्यांना स्वातंत्र्य आहे, पण ह्या आंदोलनाची ही परिस्थिती नाही. एकत्र म्हणून आज ही परिस्थिती सरकारपर्यंत पोहोचवणे, सरकारकडून मदत आणणं, आणि सरकार म्हणून आज आम्ही फील्डवर आहोत. आज आम्ही लोकांशी बोलतोय, संवाद साधतोय आणि जास्तीत जास्त मदत. बघा, परिस्थिती गंभीरच आहे. कमी तुटपुंजी मदत देण्याची ही परिस्थितीच नाही आणि स्वीकारणार पण नाही, आणि आदरणीय मुख्यमंत्री त्या विचारायचे पण नाहीत. आणि 85% नुकसान झालेलं आहे असा अधिकृत रिपोर्ट आमच्या कृषी खात्याने ऑलरेडी सरकारकडे दिलेला आहे. आणि म्हणून सरकार म्हणून आम्ही अलर्ट आहोत आणि मदत ही चांगलीच मिळणार. ह्यांना परत उभं करणं, आधार देणं हेच सरकार म्हणून आमचं काम आहे. म्हणून काल आम्ही बारामती जे काही तिथे लॅबचा एक पर्याय सांगितला आणि सरकार म्हणून जी मदत करायची आहे आम्ही निश्चित पद्धतीने करणार.